मुद्रिका किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आज मी बनवणार आहे होळी निमित्त हातावरची शेवई, त्याला आमच्याकडे बोटवे म्हणतात। हातावरच्या शेवया करण्यासाठी मी इथं 1 वाटी मैदा घेतलाय आणि थोडंसं ह्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकणार आहे आणि हे मीठ असं मिक्स करून घ्यायचंय आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हा पिठाचा गोळा करून घ्यायचा आहे। तर चांगलं मळून घ्यायचं आहे पीठ आणि पीठ एकदम घट्ट नाही मळायचं, थोडंसं सैलसर पीठ मळायचं आहे। तर ह्या शेवया आम्ही हातावर करतो आणि याचा होळीचा सण आहे। तर होळीच्या सणानिमित्त आमच्याकडे ह्या शेवया हातावर बनवल्या जातात आणि त्या होळी पूजनासाठी ही शेवई आपण नैवेद्यावर लागती, ती हातानेच बनवायची असते। तर ती आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे, शेवई हातावर कसे बनवतात ते, आणि त्याला आमच्याकडे बोटवे म्हणतात। तर हे बोटवे मी आज तुम्हाला हाताने बनवून दाखवणार आहे। तर आता चला आपण सुरू करूया। तर आता मळलेल्या पिठातला हा मी एवढा गोळा घेतलेला आहे आणि असेच छोटे छोटे गोळे घेऊन आपण हे असं हातावर बोटवे वळणार आहोत। तर हे असं करायचं आहे आणि नंतर हे असं बोटाने असं करायचं आहे। हे असं, ह्याला आम्ही बोटवे म्हणतो। शेवई पण म्हणू शकता तुम्ही, शेवई बोटवे एकच आहे, पण गावाकडे याला बोटवे म्हणतात। तर हे असे छोटे छोटे बनवायचे। घरामध्ये असले 2-4 मुली हे ते, तर सगळेजण मिळून थोडं थोडं बनवू शकता। तर जास्त असल्या बायका तर आपण 1 किलो 2 किलोचं मळू शकता आणि ह्याला थोडासा वेळ लागतो। आज मळले ना तर उद्यापर्यंत हे कडक उन्हामध्ये वाळाय घालायचे आणि कडक उन्हामध्ये वाळू घालून नंतर आपण ह्याचा भात बनवायचा आहे आणि तो भात होळीसाठी बनवायचा आहे। होळीच्या नैवेद्यावर आपण हाच भात ठेवणार आहोत, आपण रोजचा भात साळीच्या तांदळाचा ठेवत नाही। तर असेच आपल्याला हे छोटे छोटे असे बोटवे बनवून घ्यायच्यात। तर मी आता हे सर्व बोटवे असे बनवून घेते। तरी याला 1 तास तरी लागेल। हे बोटवे बनवायला खूप वेळ लागतो हातावरचे। मशीनवरचे शेवया लगेच बनल्या जातात, पण हे हातावरची चव काही वेगळीच असते, म्हणून मी तुम्हाला हातावरच बोटवे बनवून दाखवणार आहे आज। आणि ह्याचा भात कसा होतो ते पण करून दाखवणार आहे मी तुम्हाला। हे बघा, असे आपले एकदम खुले खुले बोटवे झालेले आहेत। तर मी आता ह्याला वाळत टाकते उन्हामध्ये। तर हे बघा, आपले शेवई बनवून सुकून तयार झालेले आहे, हातावर बनवलेले आहे, ते तुम्ही बघितलंच आहे। तर हे आपण आता चला सुरू करूया बनवायला। आता आपण गॅस पेटवलाय आणि कढई ठेवलेली आहे गॅसवर। तर आता आपण हे बोटवे भाजून घेणार आहोत। तर आता ही कढई गरम झाली की आपण थोडेसे भाजून घ्यायचे हलकं असं। तर जेव्हा आपण होळी पेटवतो तेव्हा महिला पूजा करायला जातात, तेव्हा हा भात घेऊन जायचा असते पूजेला। त्यासाठी ही पारंपरिक रेसिपी आहे, हातावरचे बोटवे ह्याला म्हणतात। आता बाजारात खूप साऱ्या शेवया भेटतात, पण ह्या शेवईचा मान आहे हातावर बनवून आपल्या स्वतःच्या हाताने बनवायची आणि होळीला पूजायची। होळी पाडवा आमच्याकडं हीच शेवई बनवतात, हातावरच बनवायची। बाजारात मिळतात, पण आपण बनवलेले शेवईचा भात आपण पूजेसाठी वापरणार आहोत। तर आपली ही शेवई अशी
खरपूस भाजून झालेली आहे. तर आता मी काढून घेते. तर आता आपली शेवई भाजून झालेली आहे. तर मी आता कढईमध्ये पाणी टाकणार आहे 1 ग्लास. तर पाणी गरम होऊ द्यायचंय. पाण्याला उकळी आली ना नंतर आपण त्याच्यामध्ये शेवई टाकणार आहोत. आपण ह्या पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकणार आहोत, जेणेकरून आपली शेवई चिकट होणार नाही, खुली खुली होईल. त्यासाठी थोडंसं तेल टाकायचंय. आणि आता पाण्याला उकळी येईपर्यंत आपण थांबायचंय. तर आता आपलं पाणी उकळी फुटलेली आहे पाण्याला. तर आपण हे भाजलेली शेवई त्याच्यामध्ये टाकून घ्यायची. तर आता ही चांगली शेवई शिजवून घ्यायची आपल्याला. त्यानंतर आपण ह्याच्यावर झाकण ठेवणार आहोत. तर आता मी हे 5 मिनिटासाठी शेवईवर झाकण ठेवणार आहे आणि चांगली शेवई उकळू देणार आहे.